याच्या अगोदरच्या पार्टमध्ये आपण असे प्रॉब्लेम पाहिले इन्क्रीजिंग डिक्रीजिंगचे का टेस्ट द फंक्शन इन्क्रीजिंग, टेस्ट फंक्शन डिक्रीजिंग. इन्क्रीजिंग दाखवण्याकरता फंक्शन दिला आहे समजा एफ ऑफ एक्स असं फंक्शन दिलं आहे, तर याची काय काढतो आपण डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट होते एफ डॅश एक्स है ना. आता ही एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर फंक्शन काय आहे इन्क्रीजिंग, आणि इक्वल टू नसेल तर इट इज द स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणजे मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग. आणि डिक्रीजिंग दाखवण्याकरता एफ डॅश एक्स लेस म्हणजे हे फंक्शन इन्क्रीजिंग होते हा, लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स असेल तर फंक्शन काय होते डिक्रीजिंग. परंतु लेस दॅन ऑर इक्वल टू नसलं तर याला म्हणतो आपण स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग याचा अर्थ मोनोटॉनिकली डिक्रीजिंग, मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग हे फंक्शन. याची काढतो डेरिव्हेटिव्ह, याच्यावरून ठरवतो हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे किंवा डिक्रीजिंग आहे. बरोबर आहे. आता प्रॉब्लेम पाहायचा आहे x ची व्हॅल्यू काढा. फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ x फंक्शन इज इन्क्रीजिंग ऑर फंक्शन इज डिक्रीजिंग, असं प्रॉब्लेम करायचा. फंक्शन जर इन्क्रीज होत असेल तर कोणत्या व्हॅल्यू करता इंटरवल काढा. x ची व्हॅल्यू कोणत्या व्हॅल्यू करता, कोणत्या व्हॅल्यूच्या x च्या कोणत्या व्हॅल्यूला फंक्शन इन्क्रीज होईल. फंक्शन जर डिक्रीज होत असेल कोणत्या व्हॅल्यू x च्या कोणत्या व्हॅल्यू करता फंक्शन डिक्रीज होते त्या व्हॅल्यू काढायच्या आहे, म्हणजे तो इंटरवल काढतो. आता पहिल्यांदा समजा तुम्हाला पहा, समजा असा प्रॉब्लेम असतो x प्लस 5 इक्वल टू 0, तर हे सॉल्व करता येतं तुम्हाला. x इक्वल टू -5 प्लस 5 चे मायनस, इथं परफेक्ट व्हॅल्यू. हे काय आहे इक्वॅलिटी आहे. इक्वॅलिटी मध्ये प्रॉब्लेम सॉल्व करता येते. पण ग्रेटर दॅन आणि लेस दॅन आलं इक्वल टू काय नाही आलं तरी चालते, इक्वल टू आलं तरी चालते. तर हे झाली इनइक्वॅलिटी. बरोबर आहे. तर हे इनइक्वॅलिटी सॉल्व करण्याकरता असं सॉल्व नाही करतायत, याची व्हॅल्यू न काढताय, लेस दॅन ग्रेटर दॅन आहे. मग हे याच्या मेथडनं सॉल्व करतात. बरोबर आहे. आता ते मेथड पाहू. नंतर तुम्हाला नंबर लाईन माहित आहे. नंबर लाईन काय लिहिली, समजा इकडे 0 काढले, इथं 1 लिहिलं, इथं 2 लिहिलं, -1 -2 -3 समजला. आणि याच्यात कन्फ्युजन होत तुमचा 1 2 3 इकडे प्लस इन्फिनिटी, इकडे इन्फिनिटी म्हणजे कितीही वाढते, इकडे कितीही वाढ शकते, इकडे मायनस इन्फिनिटी. आता प्रॉब्लेम मध्ये इकडून इकडे गेलो तर वाढत जाते, इकडून इकडे आलो तर कमी होत जाते. म्हणजे तुम्हाला जर विचारलं -3 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू कोणत्या, -3 पेक्षा, तर कोणत्या व्हॅल्यू आहे -3 पेक्षा मोठ्या, -2 -1 0 1 2 3. तुम्हाला विचारलं -3 पेक्षा लहान व्हॅल्यू सांगा. लहान व्हॅल्यू कोणत्या होईल -3 पेक्षा, -4 -5 -5 -6 अप टू द इन्फिनिटी. मग आता पहा, मी जर 1 लिहिलं असं, एखादा प्रॉब्लेम घे x ग्रेटर दॅन -2 असं जर लिहिलं, कोणत्या व्हॅल्यू येईल त्याच्यात, -2 पेक्षा x मोठा आहे. अनेक व्हॅल्यू, एकच व्हॅल्यू नाही येणार इथं, अनेक व्हॅल्यू येईल. बरोबर आहे. ग्रेटर x कसा पाहिजे -2 पेक्षा ग्रेटर, हे -2 त्याच्यापेक्षा ग्रेटर दॅन असणारे व्हॅल्यू -1 0 1 2 3 इकडून इकडे. बरोबर आहे. म्हणजे -2 टू इन्फिनिटी. आता हे ब्रॅकेट नंतर पाहू असा करायचा का असा करायचा. लक्षात ठेवा, जिकडे इन्फिनिटी असते ना तिकडे असाच ब्रॅकेट करायचा, असा ब्रॅकेट करायचा नाही, कारण याची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला. जिकडे इन्फिनिटी असते तिकडे. आता समजा मग हे असा ब्रॅकेट करायचा का मग दुसरा ब्रॅकेट करायचा ते पाहू आपण नंतर. आता x लेस दॅन -2 लिहिलं मी, x लेस दॅन -2. मग x लेस दॅन -2 म्हणजे -2 पेक्षा लहान असणारे व्हॅल्यू कोणत्या रे -3 -4 अप टू द इन्फिनिटी. म्हणजे कसं लिहायचं सांगा मायनस इन्फिनिटी. आता इन्फिनिटी आला ब्रॅकेट असाच राहील, नंतर कुठून -2 पासून -2. आता पहा इथं कोणता ब्रॅकेट करायचा. समजा याच्यात इक्वल टू आलं, याच्यात इक्वल टू आलं तर असा ब्रॅकेट करायचा. इक्वल टू नाही आलं तर मग ब्रॅकेट असा. कारण तुम्हाला माहिती आहे ब्रॅकेट असं जर आलं ना, ये पहा ब्रॅकेट मध्ये तुम्हाला सांगितलं आहे माहित आहे क्लोज ब्रॅकेट ए बी या क्लोज ब्रॅकेट झाला, स्क्वेअर ब्रॅकेट झाला. तर इथं x बिलॉंग्स टू ए बी याचा अर्थ x इक्वल टू ए होते आणि x इक्वल टू बी होते. म्हणजे या सर्व व्हॅल्यू येते आणि त्याच्या दरम्यानच्या व्हॅल्यू येते x ची, त्याच्या दरम्यानच्या.
बरोबर आहे. म्हणजे x इक्वल टू ए, x इक्वल टू बी, म्हणजे हा ब्रॅकेट इक्वल टू करत आहे. बरोबर आहे. असा ब्रॅकेट इक्वल टू करत आहे. ज्या बाजूने इक्वल टू आहे ती संख्या आहे त्या बाजूने लिहायचं. बरोबर. आता x बिलॉंग्स टू, याला म्हणतो आपण ओपन क्लोज इंटरवल, क्लोज इंटरवल. आता x बिलॉंग्स टू ए बी, म्हणजे याला म्हणतो आपण ओपन इंटरवल. ओपन इंटरवल म्हणजे x नॉट इक्वल टू ए, x नॉट इक्वल टू बी, बट x लाईज बिटवीन ए अँड बी. याच्या मधातल्या व्हॅल्यू बघतो, याच्या मधातल्या व्हॅल्यू राहिलेल्या. समजलं x ची व्हॅल्यू. तर हे नॉट इक्वल टू करतात, हे इक्वल टू करतात. मग आता समजा पहा, आता तर हे लिहिलं तुम्ही आहे ना x. आता पाहायचं समजा असं राहिलं असतं. फॉर एक्झाम्पल घेऊ आता, हे तुमच्या लक्षात आलं असेल x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -2 आहे ना. हे एक कॉन्सेप्ट आहे. आता पाहू आपण -2 पेक्षा मोठ्या x च्या व्हॅल्यू किंवा इक्वल टू -2 आहे ना, इक्वल टू आहे. -2 पेक्षा पहिले मोठ्या व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत इकडे इकडच्या बाजू कोणते कोणते -1 0 1 2 3 त्याच्या मधातल्या सर्व व्हॅल्यू अप टू द इन्फिनिटी. मग आता इन्फिनिटी इकडे येतो -2, इकडे लेफ्ट हँड साइडला -2, इकडे इन्फिनिटी. आता इन्फिनिटीच्या बाजूने असाच करायचा, त्याच्यात इक्वल टू असो का नॉट इक्वल टू असाच करायचा इन्फिनिटीच्या बाजूने. आता हे -2, आता इथं काय आहे इक्वल टू आहे, म्हणजे हे असं बरोबर आहे. आणि नॉट इक्वल टू आलं तर मग काय या तुम्ही असा. समजलं. नंतर आता समजा दुसरं आहे x लेस दॅन ऑर इक्वल टू -2. आता -2 पेक्षा लहान असणाऱ्या व्हॅल्यू कोणत्याही, -2 पेक्षा लहान असणाऱ्या व्हॅल्यू इकडच्या सर्व व्हॅल्यू -2 पेक्षा लहान. म्हणजे काय सांगा, -2 मायनस इकडे तिकडे दाखवा लागेल ना -इन्फिनिटी. आता आपला ब्रॅकेट पाहायचा इक्वल टू असला तर ह्या इक्वल टू आहे ह्या ब्रॅकेट, पण याच्या इकडे असा ब्रॅकेट करायला लागतो. बरोबर आहे. आणि समजा नॉट इक्वल टू आला तर मग ब्रॅकेट कोणता घ्या असा. समजलं. तर हे इक्वल टू नॉट इक्वल. आता आपण पाहू दोन संख्येचा गुणाकार. ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 0 असेल तर दोन संख्येचा गुणाकार. समजा कॉन्सेप्ट, आपल्याला या कॉन्सेप्ट वर पाहावं लागणार आहे. कॉन्सेप्ट पहिला कॉन्सेप्ट आहे इफ. फर्स्ट कॉन्सेप्ट इफ a मल्टिप्लाइड बाय b ग्रेटर दॅन 0, a मल्टिप्लाइड बाय b ग्रेटर दॅन 0. तर काय काय होऊ शकते. समजा 5 ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह गुणाकार केव्हा येते पहा बरं. 5 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 15 येते. हे दोन्ही प्लस असेल तर, म्हणजे दोन्ही संख्या काय असेल पॉझिटिव्ह असेल तर गुणाकार पॉझिटिव्ह येते. बरोबर आहे. देन काय लिहू शकतो आपण, a ग्रेटर दॅन 0 अँड लिहायचं b ग्रेटर दॅन 0 ऑर दुसरी हे पहिली केस. किंवा दोन्ही मायनस असले तर गुणाकार तरी प्लस येते. मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस, आणि मायनस म्हटल्याबरोबर लेस दॅन 0, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू लेस दॅन 0 असले तरी गुणाकार काय येते पॉझिटिव्ह. म्हणजे ऑर दुसरी केस a लेस दॅन 0 अँड b लेस दॅन 0. ओके, लक्षात आलं. म्हणजे दोन्ही आपले हे जर इक्वेशन सॉल्व्ह करायचं असतं, या दोन्ही केस कंप्लीट करायच्या आहे, दोन्ही केस कन्सिडर करायच्या आणि त्याच्यातलं कोणतं बरोबर आहे ते घ्यायला लागते. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी केस सेकंड, इफ a मल्टिप्लाइड बाय b लेस दॅन 0 जर असेल तर काय काय होते, म्हणजे निगेटिव्ह. निगेटिव्ह आला पाहिजे. काय होते बाबा निगेटिव्ह, हेच सांग. -5 प्लस 3 -15. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह. समजा याचा गुणाकार मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस मायनस लेस दॅन 0 झालं. मायनस म्हणजे लेस दॅन 0, निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0. मग एक तर हे मायनस पाहिजे तर हे प्लस पाहिजे. दोन पैकी एक पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे याच्यात काय काय पॉसिबिलिटी होऊ शकते. पहिली पहिली व्हॅल्यू म्हणजे मायनस पाहिजे. पहिली व्हॅल्यू a लेस दॅन 0 अँड b ग्रेटर दॅन 0 एक. किंवा दुसरी केस काय राहू शकते, सांगा दुसरी केस, हे पॉझिटिव्ह राहू शकते हे निगेटिव्ह राहू शकते, तरी गुणाकार काय आहे निगेटिव्ह लेस दॅन 0. म्हणजे दुसरी केस सेकंड केस, दॅट इज a ग्रेटर दॅन 0 अँड b लेस दॅन 0. हे सॉल्व करण्याकरता, हे इक्वेशन सॉल्व करण्याकरता तुम्हाला हे दोन्ही केस कन्सिडर करायला लागतात. त्याच्यातलं मोस्ट करेक्ट आन्सर लिहायला लागतात.
बरोबर आहे. आता मी एक एक्झाम्पल घेतो, ग्रेटर दॅनचं एक लेस दॅनचं घेतो, म्हणजे तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. समजा एखादं फॉर एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला नंबर लाईनने सांगितली. फॉर एक्झाम्पल पहिला एक्झाम्पल घेतो. समजा x + 2 x - कोणते येऊ शकते, ग्रेटर दॅन 0 आहे ग्रेटर दॅन 0. तर हे सॉल्व करायचं. तर पहा, नंबर लाईन नाही करू दाखवतो तुम्हाला, आणि टेक्स्टबुकमध्ये दुसरी मेथड द्या. टेक्स्टबुकचीच मेथड महत्त्वाची आपल्याला, पण नंबर लाईनवर तुम्हाला एक अंदाज येऊ शकते का कोणत्या व्हॅल्यू आल्या पाहिजे, आन्सर कोणता आला पाहिजे. आता ह्या जो पॉवर आहे याचा पॉवर किती आहे, 1. याचा पॉवर 1 आहे, म्हणजे ऑड पॉवर आहे. दोघाचा आहे ऑड पॉवर, दोघाचा नाही, कोणताचा ऑड पॉवर आहे पहा, ऑड पॉवर. तर साइन चेंज होते, हा साइन चेंज. आणि इवन पॉवर असलं तर साइन चेंज होत नाही. आता ग्रेटर दॅन 0 आहे, तर पहा इथं काय करतो. पहिल्यांदा मी नंबर लाईनवर काढून दाखवतो, तसं आन्सर आलेला असला पाहिजे. तर पहा आता x + 2 पॉवर 1 x - 5 पॉवर 1. तर काय करायचं आपल्याला, हे सॉल्व करायचं. नंबर लाईनवर पहिली व्हॅल्यू पहा, म्हणजे आन्सर कसं येते पोहोचण्याचं डायरेक्टली. x + 2 = 0 घ्यायचं. x म्हणजे जे ब्रॅकेट आहे ना, पहिलं घ्या, दुसरं घ्या, कोणते दोन्ही ब्रॅकेट 0 दाखवायचे. 0 दाखवायचे म्हणजे इथं लिहून नाही दाखवायचं, रफ वर्क आहे. हा ओरली करता येते तुम्हाला. x + 2 = 0 घेतलं तर x = काय, -1. आणि x - 5 = 0 घेतलं तर x = 5. म्हणजे x = 5 ह्या ब्रॅकेटवरून काढला, x = -2 ह्या ब्रॅकेटवरून काढला. मग आता आपल्याला याच्यात किती व्हॅल्यू मिळाल्या, 2 व्हॅल्यू मिळाल्या. ह्या दोन्ही व्हॅल्यू नंबर लाईनवर काढा. मी काय म्हणलो, अंदाजे आन्सर किती येते. -2 पहिले राहील का 5 पहिले राहील, -2 पहिल्यांदा, नंतर 5. आता पहा, हे दोन नंबर इकडे पॉझिटिव्ह इन्फिनिटी, इकडे निगेटिव्ह इन्फिनिटी, बरोबर आहे. आता पहा इथं ह्या नंबर लाईनचे 3 भाग झाले, 3 इंटरवल झाले. पहिला इंटरवल, हा पहिला इंटरवल, दुसरा इंटरवल, दुसरा इंटरवल, आणि तिसरा इंटरवल हा झाले किती, 3 इंटरवल. कोणते कोणते, 5 पासून तर इन्फिनिटी कडे. दुसरा इंटरवल -2 to 5 इथून ते इथपर्यंत बघा. तिसरा इंटरवल -2 पासून तर इन्फिनिटी कडे. आता बघा याचा आन्सर किती आला पाहिजे, म्हणजे गेस म्हणजे परफेक्टच येते. आता बघा इकडून इकडे जा, नाही तर लक्षात ठेवा, राईट हँड साइड म्हणजे इकडे इन्फिनिटी असते ना, पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्हच लिहायचं. म्हणजे हा इंटरवल पॉझिटिव्ह, म्हणजे इथं पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह नाही, हे कन्सिडर करायचं आहे. हे राईट हँड साइडले पॉझिटिव्ह लिहा. आता ह्या इंटरवल मधून ह्या इंटरवल मध्ये येण्याकरता कशाने क्रॉस करायला लागेल आपल्याला, 5 ला. 5 काय होते, इकडून इकडे आलं म्हणजे 5 ला क्रॉस करायला लागेल ना, आहे की नाही. तर मला सांगा 5 हे कोणत्या ब्रॅकेटवरून मिळालं, x - 5 ह्या ब्रॅकेटवरून आपण 5 काढलं आहे ना. याचा पॉवर किती आहे, या ब्रॅकेटचा पॉवर, याचा नाही, ब्रॅकेटचा पॉवर 1 आहे की नाही. 1 म्हणजे कोणता पॉवर आहे, ऑड पॉवर. तर साइन काय करायचं, चेंज करायचं. म्हणजे इथं काय साइन मायनस झाला. त्याच्यानंतर मग ह्या इंटरवल, जितके इंटरवल आहे तितके इंटरवलचा विचार करायचा. ह्या इंटरवल मधून ह्या इंटरवल मध्ये आलो, तिथं -2 ला क्रॉस करायला लागेल. -2 कोणत्या ब्रॅकेटवरून मिळाला आपल्याला, x + 2 1. याचा पॉवर काय आहे, ऑड आहे, ब्रॅकेटचा पॉवर ऑड आहे. ऑड पॉवर असता साइन चेंज होते, म्हणजे पॉझिटिव्ह होते. म्हणजे ऑड पॉवर असले ब्रॅकेटचे साइन चेंज होते, आणि इवन पॉवर असेल तर त्याच्या तसे साइन राहते. हा साइन चेंज होत नाही. झाला. आता पाहू आपण काय करावं लागते आपल्याला. तर हे ग्रेटर दॅन आहे की नाही, तर ग्रेटर दॅन साठी पॉझिटिव्ह इंटरवलचा विचार करा. और ग्रेटर than 0 take positive interval हे इकडे लिहू बघा. और x greater than 0, फक्त greater than 0 take positive interval. त्याच्यानंतर आणि फॉर लेस दॅन इक्वल टू राहू शकते, त्याचा विचार नाही करायचा.
लेस दॅन 0 टेक निगेटिव्ह इंटरवल निगेटिव्ह। आता आपल्या प्रॉब्लेम मध्ये काय आहे, ग्रेटर दॅन 0। आपला प्रॉब्लेम कसा आहे, x + 2 x - 5 ग्रेटर दॅन 0 आहे। therefore take positive interval take positive interval। तर पहा आता पॉझिटिव्ह इंटरवल पहा, हे पॉझिटिव्ह आहे म्हणजे ह्या इंटरवलचा विचार करा आणि नंतर ह्या इंटरवलचा विचार करा, ठीक आहे। हा आता पहा इथं ह्या इंटरवलचा याचा आन्सर काय येईल बघू आपण। आन्सर डायरेक्टली आन्सर लिहितो हा -2 पासून तर इन्फिनिटी पर्यंत, -2 पासून तर -इन्फिनिटी पर्यंत एक, आणि दुसरा काही और 5 पासून तर इन्फिनिटी पर्यंत, याच्यात कॉमन दोन इंटरवल येते, ठीक आहे। आता पहा इथं इक्वल टू आहे काय, नाही, म्हणजे कोणता ब्रॅकेट करणार आहे आपल्याला, असाच ब्रॅकेट करणार, म्हणजे असा राहू शकते अर्धा राहू शकते हा। मग आता इन्फिनिटीच्या बाजूने काय लिहायचं, असा ब्रॅकेट। आता 5 च्या बाजूने कोणता ब्रॅकेट लिहायचा, तर इथं पाहायचं आपल्या प्रॉब्लेम मध्ये ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे का, इक्वल टू आहे काय, नाही, म्हणजे ह्या चला इकडे, त्याच्यानंतर इकडे -2 पहा आपल्या ब्रॅकेट मध्ये, आपल्या प्रॉब्लेम मध्ये ग्रेटर इक्वल टू आहे काय, नाही, म्हणजे कोणता ब्रॅकेट, असा, आणि इन्फिनिटीच्या बाजूने असा, ऑरच्या जागी युनियन लिहायचं, म्हणजे आपला आन्सर आला पाहिजे x बिलॉंग्स टू, हे आन्सर पाहिजे। याचा अर्थ कसा आन्सर आला पाहिजे, x लेस दॅन -2 पासून इन्फिनिटी कडे, और दुसरा आन्सर आला पाहिजे x ग्रेटर दॅन 5 इक्वल टू आहेच नाही ना, ग्रेटर दॅन 5 असं आन्सर जर आलं असेल तर आपला प्रॉब्लेम बरोबर आहे। x लेस दॅन -इन्फिनिटी, x ग्रेटर दॅन 5 नाही, x लेस दॅन -2 आणि x ग्रेटर दॅन इन्फिनिटी, ओके समजलं। म्हणजे ग्रेटर दॅन करता एक लेस दॅन येते आणि एक ग्रेटर दॅन येते, और न थोडा लक्षात ठेवा। आता जिथं आता हे म्हणजे काय होते, इन्क्रीजिंग आहे, ग्रेटर दॅन 0 इन्क्रीजिंग होते, इन्क्रीजिंग करता दोन व्हॅल्यू येते अशा, एक लेस दॅन येते आणि एक ग्रेटर दॅन येते, लक्षात ठेवा बरोबर। इन्क्रीजिंग करता हे ग्रेटर दॅन 0 म्हणजे आपलं कोणतं फंक्शन आहे, इन्क्रीजिंग म्हणतो आपण आहे ना, तर इन्क्रीजिंग करता काय येते, एक लेस दॅन आणि एक ग्रेटर दॅन, समजलं, हे इन्क्रीजिंग। आता डिक्रीजिंग करता, डिक्रीजिंग करता समजा हेच प्रॉब्लेम येतो लेस दॅन 0, मग इव्हन पॉवर सांगून देतो तुम्हाला, कन्फ्युजन नाही झालं पाहिजे हा, ते काही सॉल्व्ह करून देत नाही पण सांगून देतो तुम्हाला। आता इथं घेतो मी दुसरा प्रॉब्लेम, फॉर एक्झाम्पल सेकंड, x लेस दॅन 0, लेस दॅन 0 म्हटल्या बरोबर आहे ना। तर आता पहा x हे तर माहिती झालं, x + 2 = 0 तर x = -2, आता पाहू आपण हे काय करायला लागेल, नंबर लाईन ऑलरेडी काढली आहे ना, तेच प्रॉब्लेम समजून घेऊ। फक्त आपण काय केलं, काय केलं आपण, ग्रेटर दॅनच्या ऐवजी लेस दॅन केलं, इक्वल टू नाही म्हणजे आपले ब्रॅकेट असे येणार नाही, हे लक्षात ठेवा। इक्वल टू आला काय ह्याचं ब्रॅकेट, नॉट इक्वल टू आला काय, इन्फिनिटी कडे असंच लिहायचं, इक्वल टू असो का नॉट इक्वल टू असो, हे असंच ब्रॅकेट करायचं इन्फिनिटी कडे, त्याच्यानंतर हे झालं आन्सर कोणतं येऊ शकते, बरोबर। याच्या अगोदरचा प्रॉब्लेम करून घेऊ आपण, ते असं आन्सर आला पाहिजे हा, आन्सर ग्रेटर दॅन पाहू आता हे आन्सर काढलं आहे आपण या नंबर लाईनवर, तर याचं एक्झाम्पल टेक्स्ट बुक नुसार आन्सर काढतो हा। आता इथं काय होतं, ग्रेटर दॅन 0 पहिलाच प्रॉब्लेम, पहिलं प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करू, पहिलं प्रॉब्लेम लक्षात आलं। आपण ब्रॅकेट मध्ये आन्सर काढलं, -इन्फिनिटी टू -2 और 5 टू इन्फिनिटी काढला आहे आन्सर, नंबर लाईनच्या खाली लिहिलं, म्हणजे x लेस दॅन -2 और x ग्रेटर दॅन 5 असं आन्सर आलं पाहिजे,
आता आपण टेक्स्ट बुक मधली मेथड घेऊ. काय करायचं आहे पहा. ग्रेटर दॅन 0 म्हणजे केस 1. काय होते केस 1? मी डायरेक्ट सांगतो आता. केस 1 ह्याचा गुणाकार पॉझिटिव्ह आहे म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह आहे. x + 2 ग्रेटर दॅन 0 और x - 5 ग्रेटर दॅन 0. x ग्रेटर दॅन -5 और x ग्रेटर दॅन 5 असं झालंय. तर हे जर काढलं तुमच्या लक्षात येऊन जाते हे आन्सर आहे याचा. हे लेस दॅन नाही, हे ग्रेटर दॅन आहे. हे असं जर काढलं ना तुमच्या तर कन्फ्युजन होतच नाही बिलकुल. x लेस दॅन x ग्रेटर याच्यातलं दोन पैकी हे आहे याच्यात म्हणजे हे आन्सर. लक्षात आलं. आता हे आन्सर कसं चेक करायचं तर काय करायचं याच्यावरून लक्षात येत नाही त्याच्यावर. याच्यामध्ये च्या पहिले आन्सर चेक करतो मी पहिला याच्यात. फॉर x ग्रेटर दॅन -2 आपला आन्सर बरोबर आहे किंवा नाही देखो. मग x ग्रेटर दॅन -2 अशी एक व्हॅल्यू घ्या का जे x ची व्हॅल्यू -2 पेक्षा मोठी आहे. टेक therefore take x = -2 पेक्षा मोठे -1 आहे. एकच व्हॅल्यू करू पाहिजे. पुट याच्यात therefore x + 2 x - 5 ग्रेटर दॅन 0. चेक करून पहा. -1 + 2 x च्या जागी -1 टाकले हे घेतले. कोणापेक्षा मोठी? -2 पेक्षा मोठी घेतली x ची व्हॅल्यू -1. इथं -1 - 5 ग्रेटर दॅन 0. काय आहे 1 मल्टिप्लाइड बाय -6 -1 -5 -6 ग्रेटर दॅन 0 -6 ग्रेटर दॅन 0. काय आहे? रॉंग आहे. आहे की नाही रॉंग? म्हणजे हे आन्सर नाही आहे. आता याच्यातलं हे एवढं ना आपण आन्सर म्हणतो तर हे आन्सर आहे तरी चेक करू आपण. समजलं. मग चेक करू दुसरं चेक करू. दुसरं फॉर x ग्रेटर दॅन 5. आता x ग्रेटर दॅन 5 करता कोणती व्हॅल्यू घ्या? therefore take कोणती व्हॅल्यू? x = 6 घेतो. आहे की नाही? 5 पेक्षा मोठी. मग आता इथे टाका x + 2 x - 5 ग्रेटर दॅन 0. सांगा 6 + 2 6 - 5 ग्रेटर दॅन 0. 8 मल्टिप्लाइड बाय 1 ग्रेटर दॅन 0. व 8 मल्टिप्लाइड बाय 1 8 ग्रेटर दॅन 0. करेक्ट आहे. कशावरून करेक्ट आहे? पॉझिटिव्ह आलं. आपल्याला 8 ले काही अर्थ नाही आपल्या ह्या साईनने पहा. पॉझिटिव्ह 8 आलं. पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0. करेक्ट आहे. म्हणजे एक आन्सर असा. म्हणजे हे आन्सर कॅन्सल करा. लक्षात आला. हे असं चेक करायचं. नंतर आता दुसरी केस कोणती आहे सांगा. दुसरी केस आहे और केस x + 2 लेस दॅन 0. दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह राहू शकते. बरोबर आहे. किंवा x - 5 लेस दॅन 0. दोन्ही केस लिहून दिल्या कोणी. आता x लेस दॅन -2 और नाही का और इथं नाही अँड दोन पैकी एकच बरोबर आहे. अँड और नाही लिहायचं अँड लिहायचं और आन्सर मध्ये द्यायचं. हे केस और सेकंड केस. हे केस और सेकंड केस. अँड x - 5 लेस दॅन 0. काय निघाले आपल्याला? अँड x लेस दॅन 5. हे -5 इकडे दिले. +2 इकडे दिले -2. आता पाहू याच्यातला कोणता आन्सर आहे पहा. हे आन्सर करेक्ट आहे. हे नाही आहे. करून पाहू. चेक करता येते ना आपल्याला. मग चेक करू आपण. आता चेक सेकंड केस करता. पहिलं चेक करू. x लेस दॅन -2. कोणती व्हॅल्यू घ्यायला x लेस दॅन -2 करता? -2 पेक्षा लहान. -2 पेक्षा लहान -3. ते एखादी व्हॅल्यू घेऊन घ्या पहा की x = -3. सबस्टिट्यूट करायचे द्यावं. कोणता आपलं इक्वेशन? हे इक्वेशन. ह्या इक्वेशन मध्ये टाकायची व्हॅल्यू x + 2 x - 5 काय आहे? ग्रेटर दॅन 0. x ची व्हॅल्यू -3 + 2 -3 - 5 ग्रेटर दॅन 0. किती येते? -3 + 2 म्हणजे काय येईल सांगा? -1 मल्टिप्लाइड बाय -8 ग्रेटर दॅन 0. मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस प्लस म्हणजे 8 ग्रेटर दॅन 0. 8 ग्रेटर दॅन 0. राईट आहे. करेक्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आहे ना 8. करेक्ट आहे. म्हणजे आपला आन्सर कोणता आहे?
x इक्वल टू -2. आता केस 2 दोन्ही केस करा द्या 2 नंबर फॉर x लेस दॅन 5 सांगा x लेस दॅन 5 म्हणजे टेक कोणती व्हॅल्यू घ्यायची टेक सांगा टेक x ची व्हॅल्यू लेस दॅन 5 म्हणजे 4 घेऊन घेऊ हा पुट व्हॅल्यू x प्लस 2 x मायनस 5 ग्रेटर दॅन 0 4 अधिक 2 4 मायनस 5 ग्रेटर दॅन 0 हे इथे 6 हे इथे 4 मायनस 5 मायनस 1 ग्रेटर दॅन 0 मायनस 6 ग्रेटर दॅन 0 रॉंग आहे निगेटिव्ह राहिलं म्हणजे हे आन्सर नाही आहे म्हणजे त्याचा कोणता आन्सर आहे म्हणून याच्यावर लिहायचे देअरफॉर फ्रॉम केस 1 and 2 x काय म्हणजे x ग्रेटर दॅन 5 आणि x लेस दॅन -2 हे पहिले लिहू x लेस दॅन -2 और नंतर इथे और आहे का x ग्रेटर दॅन पहा बरं नंबर लाईन वर ठरवला आहे आलं का नाही आन्सर आता हे जर ब्रॅकेट मध्ये लिहायचं असतं तुम्हाला तर काय x कसा आहे लेस दॅन -2 -2 पेक्षा लहान मायनस इन्फिनिटी -2 आता ब्रॅकेट इक्वल टू आहे काय नाही म्हणजे हे ब्रॅकेट आणि इन्फिनिटी कडे येत द्यावं ते r म्हणजे युनियन आणि x कसा आहे ग्रेटर दॅन 5 म्हणजे 5 अप टू द इन्फिनिटी हे झालं x बिलॉंग्स टू हे झालं एक ग्रेटर दॅन करता आणि इक्वल टू आला नाही का इक्वल टू मग हे इथे इक्वल टू आणि इथे इक्वल टू इन्फिनिटी करता इक्वल टू असो का नॉट इक्वल टू असो ब्रॅकेट तोच राहील हा त्याच्यानंतर आपण लेस दॅन हेच प्रॉब्लेम घेऊ लेस दॅन करता लेस दॅन सेकंड प्रॉब्लेम एग्जांपल सेकंड लेस दॅन आणि याचा पॉवर 1 आहे याचा पॉवर 1 आहे म्हणजे ऑड पॉवर आहे ऑड हे दोन हे कॉन्सेप्ट दोन्ही साइन चेंज सांगा आता x ची व्हॅल्यू येते -2 आणि x ची व्हॅल्यू येते +5 हे काढून दाखवलं तुम्हाला इक्वल टू 0 घेतले ह्या व्हॅल्यू आल्या याच्यावरच काढले म्हणून ते प्रॉब्लेम घेतलं म्हणजे पूर्ण काढत नाही बसा लागणार आणि नंबर लाईन वर लिहायचा का हे इकडे मायनस इन्फिनिटी इकडे इन्फिनिटी बरोबर आहे आता हे व्हॅल्यू लिहा -2 पहिल्यांदा नंतर झाले 3 पार्ट 3च पार्ट होईल असं नाही हा आणि ह्या पार्ट म्हणजे 3 इंटरवल झाले 5 टू इन्फिनिटी -2 टू 5 आणि -2 पासून तर -इन्फिनिटी पर्यंत आता आन्सर पहिल्यांदा आपण नंबर लाईनचं टेक्निक घेऊ हा त्या टेक्निक वरून आन्सर काढून घेऊ आता पाहू आपण काय ते 3 इंटरवल -इन्फिनिटी टू इन्फिनिटी है ना तर हे पहिले काय करायला लागेल पॉझिटिव्ह नंतर हे 5 आहे 5 ला क्रॉस करायला लागेल 5 कशापासून आला याच्यापासून याचा ह्या ब्रॅकेटचा पॉवर 1 आहे ऑड पॉवर आहे म्हणून साइन चेंज निगेटिव्ह प्लस नंतर निगेटिव्ह नंतर म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा प्लस मायनस ह्या पॉवर 1 आला का प्लस मायनस जेवढे इंटरवल असेल त्याला साइन चेंज करत नाही मायनस त्याच्यानंतर आता इकडून इकडे इंटरवल आलो तिसऱ्या इंटरवल मध्ये आलो तर हे -2 ला क्रॉस करायला लागेल मग -2 कोणत्या याच्यामध्ये आला का पॉवर ऑड आहे ऑड पॉवर आहे साइन चेंज म्हणजे पॉझिटिव्ह ओके एवढं लक्षात आलं आता पहा लेस दॅन 0 करता लेस दॅन और लेस दॅन 0 that is less than 0 take निगेटिव्ह इंटरवल कोणता इंटरवल घ्यायचा निगेटिव्ह इंटरवल म्हणजे ह्या इंटरवल काय होतं मध्ये बरोबर आता म्हणजे आता मला सांगा -2 याच्या व्हॅल्यू कसं राहील -2 पासून तर 5 -2 पासून तर 5 पर्यंत त्या निगेटिव्ह इंटरवल आहे त्या घेतला निगेटिव्ह है ना -2 पासून तर 5 पर्यंत आणि इक्वल टू नाही आहे म्हणजे x belongs to -2 to 5 म्हणजे x च्या सर्व व्हॅल्यू करता -2 पासून तर 5 करता हे
हे इक्वेशन सॅटिस्फाईड होते. करून पहा तुम्ही तुमच्या पहा -2 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू घ्या, 5 पेक्षा लहान याच्यात टाकून पहा, लेस दॅन 0 आहे की नाही पहा. बरोबर आहे. आणि तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं इन्क्रीजिंग करता काय येते, ग्रेटर दॅन 0 करता एक लहान येते आणि एक व्हॅल्यू मोठी येते. x लेस दॅन -2, x ग्रेटर दॅन 5 आहे ना. आणि डिक्रीजिंग करता बहुतेक कसं आहे ते याच्या मतातच आहे, दोघांच्या मतात आहे ना. इथं ग्रेटर दॅन लेस दॅन आहे म्हणजे x लेस दॅन काय, x ग्रेटर दॅन 5 आणि x लेस दॅन, म्हणजे जर लिहायचं असेल तर कसं लिहिता येईल, x ग्रेटर दॅन -2 और x लेस दॅन और नाही हे अँडच होते काय एकच इंटरवल बरोबर आहे हा. म्हणजे समजलं. तर डिक्रीजिंग करता असं येते आणि इन्क्रीजिंग करता काय येते, एक लेस दॅन येते, एक ग्रेटर दॅन येते. हा आता लक्ष द्या. समजा x² ग्रेटर दॅन 25 असं जर आला. आता हे तिसरं एक्झाम्पल आहे, पण आता मी नंबर लाईनवर करता येते, पण मी डायरेक्ट सांगतो नंबर लाईनवर कसं करता येईल. याची फॅक्टराइज करावं लागेल हे सांगून देतो मी. हा समजा ग्रेटर दॅन आहे म्हणजे ग्रेटर दॅन करता एक लेस दॅन येते, एक ग्रेटर दॅन येते. पहा x² याचे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तुम्ही हे काढले असं लिहिता येईल, x² - 25 इक्वल टू ग्रेटर दॅन 0. याची फॅक्टर x² 5 चा स्क्वेअर आहे ना, म्हणजे फॅक्टर येते x + 5 x - 5 इक्वल टू ग्रेटर दॅन 0. नंबर लाईनवर काढा तुम्ही तर काय येईल नंबर लाईनवर कोणता नंबर लिहा तुम्ही सांगा बरं. याच्या बरोबर 0 घेतले तर x = -5 येते आणि याच्या बरोबर 0 घेतले तर x = 5 येते. हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह ऑड पॉवर आहे ना हे. आता पहा ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे ना. मग आता ग्रेटर दॅन 0 म्हणजे x ची व्हॅल्यू इकडे -∞ आणि इकडे ∞ म्हणजे x लेस दॅन -5 और x ग्रेटर दॅन पॉझिटिव्ह घ्यायला लागत नाही, हे घ्यायला लागत नाही कारण ग्रेटर दॅन. आता लेस दॅन आलं तर काय करा तुम्ही, लेस दॅन आलं तर काय करा, लेस दॅन फॅक्टराइज करायला लागेल. इथं लेस दॅन आहे, लेस दॅन आहे म्हणजे कोणता घ्यायला लागेल. आता लेस दॅन करता ते निगेटिव्ह इंटरवल. मग आता हे राहणार नाही पॉझिटिव्ह इंटरवल, कोणती निगेटिव्ह इंटरवल लेस दॅन करता है ना. निगेटिव्ह म्हणजे कोणाच्या दरम्यान -5 म्हणजे x बिलॉंग्स टू -5 to 5 म्हणजे असं लिहिता येते -5 लेस दॅन x लेस दॅन 5. x ची व्हॅल्यू -5 पासून तर 5 पर्यंत म्हणजे x लाईज बिटवीन -5 to 5. आता हे तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो. समजून घ्या आणि याच्यानंतर प्रॉब्लेम घेऊ. ठीक आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल स्क्वेअरचं सांगतो म्हणजे इव्हन पॉवरचं. समजा x - 2 याचा स्क्वेअर आहे आणि x + 5 याचा क्यूब आहे आणि हे ग्रेटर दॅन 0 आहे. तर मग काय करायचं, एक कॉर्ड घेतला एक नंबर लाईन काढली. नंबर लाईन याच्यापासून काय मिळणार 2 + 2 याच्यापासून -3 पहिले दिला -3 2 झाले 3. इकडे पॉझिटिव्ह लिहायचं कधी पॉझिटिव्ह लिहा. आता पहा इथं पॉझिटिव्ह लिहिल्याबरोबर इकडच्या 3 इंटरवल झाला, एक ह्या इंटरवल, एक इकडचा इंटरवल, एक इकडचा इंटरवल. आता ह्या इंटरवल मध्ये येण्याकरता 2 ला क्रॉस करायला लागेल म्हणजे हे आहे ना. याच्यापासून मिळाले 2, याचा पॉवर कसा आहे इव्हन पॉवर आहे म्हणजे काय करायचं, साइन इज नॉट चेंज. इव्हन पॉवर साइन इज नॉट चेंज म्हणजे हे पॉझिटिव्ह असेल. आता x + 3 इकडून इकडे आलो तर याच्यावर मिळाला 3, याचा पॉवर ऑड आहे म्हणजे काय करणार निगेटिव्ह म्हणजे ऑड पॉवर साइन नॉट चेंज. समजलं म्हणजे साइन चेंज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन म्हणजे कोणती इंटरवल घ्या -3 आता ह्या डबल x ग्रेटर दॅन काय होईल, इकडून x ची व्हॅल्यू येईल x ग्रेटर दॅन -3 आणि x ग्रेटर दॅन -2 है ना. मग हे डायरेक्ट लिहिलं तर बरोबर x ग्रेटर दॅन -3 म्हणजे आपोआप इकडची व्हॅल्यू होऊन जाते.
इन्फिनिटीपर्यंत. लक्षात आलं. तर हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह बहुतेक तुम्हाला एक पॉवर येते. असेच प्रॉब्लेम आहे एक पॉवरचे आले तर पाहू मग करता येते आपल्याला. तर अशा प्रकारे हा कॉन्सेप्ट आहे. या कॉन्सेप्ट पहिल्यांदा क्लिअर करा. याच्यानंतर याच्यावरचे प्रॉब्लेम घेऊ टेक्स्ट बुक मधले एक्सरसाइज मधले. अशा प्रकारे आपला या कॉन्सेप्टचा एक पार्ट संपला आणि याच्या पुढचं प्रॉब्लेम घेऊ याच्या पुढच्या पार्टमध्ये. थँक्यू. काळजी घ्या.